जर तिथे 5च असतील तर याचा अर्थ 5च लोक होते विमानात. 6 होते हा आकडा कोणाच्या तरी सांगण्यातली गफलत आहे की काय असं वाटतं. कारण 6 मृतदेह असते तर ते तात्काळ लाईव्ह चालू होतं ना. एवढ्या 5-50 लोकांमध्ये समजा जर 6 मृतदेह असते तर एक मृतदेह गायब होऊ शकतो का? शक्यच नाही. पुण्यामध्ये त्यांनी जेव्हा महापालिकेला युती करायचा निर्णय घेतला, तो निर्णय काही असा तसा घेतला नव्हता. त्यांनी तो ठरवून जाणीवपूर्वक घेतला होता. आणि जेव्हा दोन पक्ष अतिशय भिन्न पातळीवर एकमेकांच्या विरोधात असलेले पक्ष एकत्र येतात, याचा अर्थच असा की त्या पक्षामध्ये मानसिकदृष्ट्या विचार झालेला आहे की आपण एकत्र येणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला आठवण करून देतो की त्याच काळामध्ये, प्रचाराच्या काळात एकदा अजितदादांना हा प्रश्न विचारल्यानंतर स्पष्ट वक्ते असलेले, निर्भीडपणे बोलणारे अजित पवार तात्काळ बोलून गेले, तुमच्या तोंडात साखर पडो म्हणून. का बोलले असं? नमस्कार, मी प्रशांत गोडसे आणि आपण पाहत आहात लेट्सअप मराठी. राज्याच्या राजकारणामध्ये खरं तर अजितदादा हे जे वादळ होतं, अतिशय पॉवरफुल वादळ होतं आणि हे वादळ अपघाती निधनानंतर थांबलेलं आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढं काय होणार आणि अजितदादांचा वारसदार कोण होणार, या सगळ्या चर्चा सध्या रंगत आहे. मात्र अजितदादांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार या आता विराजमान झाल्या आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चा आता थांबलेल्या आहे. मात्र पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण बनेल यावरती तर्कवितर्क, राजकारण, विरोधक जहरी टीका करताय. पटेल नको, पवारच हवा, अनेक चर्चा सुरू आहे आणि या चर्चांमधनं महाराष्ट्राचं मनोरंजनच होतं अशा पद्धतीची परिस्थिती आहे. मात्र खरोखरच राष्ट्रीय नेतृत्व कोणाकडे असावं हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. या सर्व चर्चांवरती, विषयावरती आपल्या चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार रविक्रम देशमुख सर आहे. सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका, ध्येयधोरण, दिशा ही पटेल नको तर मराठी माणूस हवा, पवार हवा, अशा पद्धतीची एक विचारसरणी राज्यात पाहायला मिळते. किंबहुना विरोधकांकडनं देखील याला म्हणजे या पद्धतीचा असावा अशा पद्धतीने देखील त्या प्रतिक्रिया समोर येत आहे. या सर्व गोष्टींकडे तुम्ही कसा पाहता एक राजकीय विश्लेषक म्हणून? याचे दोन भाग आहेत. हे दोन भाग असे आहेत की अजित पवार होते म्हणून राष्ट्रवादी पक्ष फुटला. अजित पवारांच्या जागी दुसरं कोणी असतं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलाच नसता. जुलै 2023 मध्ये ते महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार एक फार प्रभावशाली नेते असल्यामुळं त्या फुटीला खूप गांभीर्य होतं. पर्यायी नेतृत्व त्यांनी तयार केलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि ते कॉइन झालं की अजित पवार आणि राष्ट्रवादी. आणि शरद पवारांना इतका मोठा झटका त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या पुतण्यानेच दिला. त्यामुळे त्याला गांभीर्य होतं, महत्त्व होतं आणि तसं ते महत्त्व त्यांनी वाढवलं सुद्धा. म्हणजे केवळ भाजपाच्या अंमलाखाली किंवा त्यांच्या ताकदीच्या खाली दुय्यम पक्ष म्हणून ते राहिले नाहीत. एक स्वतःचा चाहता वर्ग त्यांनी महाराष्ट्रभर तयार केला, एक दबदबा तयार केला, पक्ष त्यांनी व्यवस्थित सांभाळला. शरद पवारांपासून वेगळा पक्ष काढून सुद्धा असं नाही झालं की अगदीच नगण्य जागा आल्या त्यांच्या आणि अदखलपात्र झाले. ते दखलपात्र ठरले. विधानसभेला 41 जागा आल्या त्यांच्या. त्यामुळं काय झालंय की आता त्या पक्षाचं अध्यक्षपद हे तेवढ्याच तोलामोलाच्या व्यक्तीकडे गेलं पाहिजे. म्हणून परवाचा जो एक वाद झाला तो तर आता खरा तर तो संपलाय. कारण तसा खुलासाही आलाय की या पक्षाचं अध्यक्षपद जे आधी अजित पवारांकडे होतं ते प्रफुल्ल पटेलांकडे जाणार, अशी आशयाची चर्चा सुरू झाली. त्याला कारणीभूत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं एक विधान ठरलं. नंतर त्यांनी खुलासा केला की मला चुकीची माहिती मिळाली होती आणि हे विधान माझ्या चुकीच्या माहितीतून आलेलं आहे. त्यांनी ते मागे घेतलं. स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी खुलासा केला की असं काही झालेलं नाही. किंबहुना राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी लगोलग त्याच्यावर पडदा टाकला. पण यातनं निष्पन्न काय झालं की भविष्यामध्ये उद्या परवा कधीही जेव्हा निर्णय होईल तेव्हा तो निर्णय हा पवार सोडून होणं कठीण आहे. राष्ट्रवादी जसं शिवसेनेचं अध्यक्षपद किंवा शिवसेनेचं प्रमुख पद हे ठाकरेंशिवाय असू शकत नाही असं म्हटलं जात होतं, परंतु एकनाथ शिंदे यांनी त्याला छेद दिला. पण आज ते स्वतःला पक्षप्रमुख म्हणून घेत नाहीत, ते पक्षाचे प्रमुख नेते म्हणून घेतात. नेते अनेक आहेत, त्यातले ते एक प्रमुख नेते आहेत, पण पक्ष प्रमुख किंवा पक्षाचे सर्वेसर्वा असं ते स्वतःला म्हणून घेत नाहीत.
त्याच्याही मागे तीच भावना आहे. कारण एखादा पक्ष जेव्हा एखादी व्यक्ती सुरू करते आणि तो पक्ष खूप मोठा होतो, तर त्या व्यक्तीभोवतीच तो पक्ष गुंफला जातो. त्यामुळं आता पवारांना सोडून जर इतर कोणी अध्यक्ष होणार असेल, तर त्याला 10 वेळा विचार करावा लागेल. की जो एक वलय, जे वलय अजित पवारांनी पक्षाला प्राप्त करून दिलं होतं आणि जे त्यांच्या व्यक्तिमत्वाला वलय होतं, ते वलय आपण देऊ शकू का? या विचाराने मला वाटतं आता खूप 10 वेळा विचार होईल, की या पक्षाचं नेतृत्व कुणाकडे द्यायचं. हा पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जो तुम्ही विचारला आता मला. सर, आता उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्राताई पवार तर या बसल्याच. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आता 20 फेब्रुवारी सुरू होतंय. अं, अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची माहिती समोर येत आहे. त्यांना 2014 सालचा अनुभव आहे, कारण त्यांच्याकडेच होतं ते खातं. तर यावेळेचा अर्थसंकल्प तुम्हाला काय वाटतं कसा असेल? कारण अजित पवारांनी पुष्कळ म्हणजे 75% भाग काम केलं असं देखील माहिती समोर येते. मला वाटतं की त्यांनी जर एवढं काम केलंय, तर इतरांना कोणाला फारसं काम करण्याची गरज पडणार नाही. अर्थसंकल्पाची तयारी आपल्याकडं ऐनवेळी तर कधीच होत नाही. ती साधारणपणे 4 एक महिने आधी सुरू होते आणि 75% काम केलं त्यांनी, म्हणजे राहिले 25%. तर त्या अर्थसंकल्पामध्ये काय घोषणा केल्या जाणार याचाच फक्त आढावा होईल आणि मार्च अखेरीला आपलं अकाउंट्स क्लोज होतात. त्याच्या आत्ता एक अंदाज आलेला असतो की सरकारकडं किती महसूल प्राप्त झालाय वर्षभरात, किती पैसे मिळालेत सरकारला आणि आगामी वर्षामध्ये आपण नेमक्या काय योजना हाती घेऊ शकतो. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थ अर्थ खात्यावर एक तज्ज्ञ आहेत, म्हणजे हुशार आहेत ते. त्यांनाही चांगला अनुभव आहे त्याचा आणि एक केवळ उपमुख्यमंत्री असतानाच या खात्याचे प्रमुख नव्हते, तर याच्या आधी म्हणजे 5 वर्ष मुख्यमंत्री असतानाही त्यांनी अर्थसंकल्प 14 ते 19 अर्थसंकल्प त्यांनी व्यवस्थित विषय हाताळलेला आहे. मुख्यमंत्री म्हणून सगळ्या प्रश्नांची माहिती असावीच लागते. त्यांचा अंतिम निर्णय त्यांचाच असतो शेवटी अर्थसंकल्पात काय पाहिजे. शिवाय विरोधी पक्षाच्या बाकावर ते बसत होते 2014 पर्यंत. तेव्हाही अर्थसंकल्पावरची चांगली भाषणंही त्यांनी केलेली आहेत. त्यामुळे त्यांना हा विषय काही फार नवीन नाही आहे. प्रश्न एवढाच आहे की जे काम अजितदादा स्वतः करत होते आणि त्यांच्यावर ते निर्धास्तपणे विसंबून होते, ते अचानक त्यांच्याकडे आल्यामुळं त्यांना कदाचित जास्त बैठका घ्याव्या लागतील आणि शेवटी शेवटी हात फिरवावा लागेल की हे सगळं व्यवस्थित आहे ना आणि राज्यातल्या जनतेला आपण काय देतो आगामी वर्षात. त्यामुळं अर्थसंकल्प तयार करणं आणि मांडणं ही तितकीशी कठीण बाब राहिलेली नाही. 75% तयारच आहे आता आणि अधिकाऱ्यांनाही ते माहीत होतं. अधिकाऱ्यांना एक विजन येतं की काय आपले नेते कोण आहेत, म्हणजे आपल्या खात्याचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, त्यांची एकंदरीत दृष्टिकोन कसा आहे. अनेक सरकारचे अनेक निर्णय होतात, मंत्रिमंडळ बैठका होतात, वेगवेगळ्या विषयावरचे निर्णय जाहीर होतात. त्यावेळी अंदाज आलेला असतो की आपल्या सरकारच्या प्रमुखांना काय हवं आहे आणि काय नको आहे. त्यामुळे अधिकारी तशाच पद्धतीने तयारी करतात. तर मला वाटत नाही याच्यामध्ये काही गोंधळ निर्माण होईल म्हणून. तुम्ही अनेक वेळा पत्रकार गॅलरीमधून अर्थसंकल्प बघितला असेल. अजित पवार ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडत होते, त्यामधला एखादा किस्सा तुम्हाला आठवतो का सभागृहातील? नाही, त्यांना शेरोशायरीची आवड होती. प्रत्येक वेळी बजेट सादर करताना त्याबाबत नियोजन झालेलं आहे आणि ते जे नियोजन जो शब्द वापरला जातात तो या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलून दाखवतील असं वाटतंय. अगदी अगदी गेल्याच वर्षी बघा ना, 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी ही योजना आली. पाहता पाहता ह्याचा खर्च वर्षाला 46,000 कोटी रुपये सांगितला गेला. आता तो 36,000 40,000 कोटी म्हटला जातोय. हा खर्च अक्षरशः राज्याच्या तिजोरीवर ताण आणणार आहे, हे सगळ्यांना पटतंय. अगदी ग्रामीण भागात जरी तुम्ही गेलात तरी लोक चर्चा करतात की एवढा खर्च सरकारला परवडतो का, 1,500 रुपये प्रत्येक भगिनींना देणं. आणि शिवाय 2,100 रुपयाची घोषणा करून बसलेलं आहे सरकार. उद्या लोक विचारणार आहेत की तुम्ही निवडणुकीत आश्वासन दिलं होतं आम्हाला की हीच रक्कम आम्ही 2,100 करू. तर ते एक ताण आहेच, पण तो तर आत्ता या क्षणाला ती मागणी पूर्ण होण्याची शक्यता वाटत नाही. कारण राज्याची तिजोरी ही अशा योजनांसाठी आता भार सहन करण्याच्या स्थितीत राहिलेली नाही. प्रश्न एवढाच आहे, त्यांनी गेल्या वर्षी हुशारी एक केली. त्यांनी काय केलं, सरसकट 36 किंवा 46,000 कोटी जे काय असतील ते, हे एकाच विभागामार्फत न देता, म्हणजे महिला व बालकल्याण विभागामार्फत त्यांनी काय केलं की अनुसूचित जाती जमातीसाठी आपल्याकडे स्वतंत्र खाती आहेत, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास. त्यांनी काय केलं की या कॅटेगरीमधल्या, या प्रवर्गामधल्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांचा निधी त्या त्या विभागाला राखून ठेवायला सांगितला. अर्थात त्याच्यामुळे त्यांचे प्रॉब्लेम झाले, परंतु त्यांनी एक केलं की मूळ बजेटला अगदीच अडचणीत न आणता त्यांनी सामाजिक न्याय विभागाला सांगितलं की अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही तुमच्या बजेटमधनं तरतूद करा. आदिवासी विकास विभागाला सांगितलं की आदिवासी भगिनी जेवढे आहेत तुमची तरतूद तुम्ही करा. अर्थात त्या विभागांना मग काटकसर करावी लागली, काही योजनांना झटका बसला त्यांच्या.
आणि त्याच्याबद्दल जाहीर नाराजी पण व्यक्त झाली. म्हणजे आदिवासींकडून कोणी बोललं नाही, पण संजय शिरसाट सामाजिक न्यायाबद्दल बोलले. पण वर्षभर चालली ना ती योजना आणि त्यांनी पैसे दिले. आणि पुन्हा बायोमेट्रिक हे झालं, केवायसी कठोर झालं, त्याच्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी झाली. शिवाय शिवाय शासकीय कर्मचारी, शिवाय ज्यांच्या घरामध्ये कोणी ना कोणी आयकर भरतं, असे ज्यांच्या घरी चारचाकी वाहनं आहेत, ज्यांच्या घरी स्वतःचं घर आहे पक्क बांधलेलं, बंगला आहे वगैरे, असे लाभार्थी वगळले गेलेत. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी करत करत आता त्यांनी थोडंसं आकाराला आणलेलं आहे. या योजनेपासून तात्काळ मागं जाणं हे कितपत शक्य होईल सरकारला, मला थोडं शंका वाटते. कारण एकदा तुम्ही अशा योजनेच्या आधारावर तुम्ही सत्तेवर आलात की त्या योजनेचं लाभ तात्काळ बंद करणं फार कठीण जातं. त्यामुळे यावर्षी कदाचित याच्यात थोडासा बदल होतो की काय असं वाटतंय, पण तो बदल कसा असेल हे अजून लक्षात येत नाहीये. सर, आपण परत एक वेगळ्या मुद्द्याकडे जाऊया. पूर्ण राज्याला एकच प्रश्न पडलाय आणि तो वारंवार विचारला जातोय. तो तुम्हाला विचारायचा यासाठी वाटतो मला, कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमानापघातात ज्यावेळेस मृत्यू झाला, त्यामध्ये 6 जण मृत पावल्यात दाखवलं गेलं आणि 5च बॉड्या मिळाल्या. हा प्रश्न वारंवार चर्चेला जातोय. आमदार अनिल मुटकरी पण बोलताय. नेमकं हा प्रश्न आणि वारंवार विचार केल्यानंतर भाजप म्हणतं की हा अशा पद्धतीने फक्त विरोधक करताय, विरोधक वावड्या उठवताय, बदनाम करण्याचा प्रयत्न करताय महायुतीला. या सगळ्या चर्चांना तुम्ही कसं पाहता? काय की राजकारणी व्यक्ती काही बोलू शकतात. राजकारणी व्यक्ती जे जे बोलतात त्याच्यावर ते शेवटपर्यंत ठाम राहतात, असंही काही अनुभवाला आलेलं नाही. त्यामुळं कोणी काही म्हणू देत. एक वस्तुस्थिती अशी आहे की त्या दिवशी विमान कोसळलं. कोसळल्यानंतर काही क्षणातच आपले न्यूज चॅनलचे सगळे टीम पोहोचल्या, लाईव्ह सुरू झालं. सगळ्यांनी दाखवलं विमानाचे अवशेष जळत होते. सगळ्यांनी दाखवलं की त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू जे झाले त्यांना त्यांची मृतदेह उचलताना ते नेताना दाखवलं. मला सांगा, जर 5 ऐवजी 6 व्यक्ती असत्या तर ते 6चे 6 मृतदेह दिसले असते ना. जर तिथे 5च असतील तर याचा अर्थ 5च लोक होते विमानात. 6 होते हा आकडा कोणाच्या तरी सांगण्यातली गफलत आहे की काय असं वाटतं. कारण 6 मृतदेह असते तर ते तात्काळ लाईव्ह चालू होतं ना. आणि बरं ते जाऊ द्या, आजूबाजूच्या शेतातले शेतकरी आले होते धावत पळत, काही लोक स्थानिक लोक मदतीला आले होते. शिवाय विमानतळावर अजित पवार यांना न्यायला त्यांची टीम आली होती, सिक्युरिटीचे होते, ते होते. एवढ्या 5-50 लोकांमध्ये समजा जर 6 मृतदेह असते तर एक मृतदेह गायब होऊ शकतो का? शक्यच नाही. कसं आहे, एक नाही 10 लोक बघतायत ना ते. बरं, सगळ्यांना काय गप्प करू शकता का तुम्ही की नाही आम्हाला एक मृतदेह दिला पाहिजे? बरं, त्याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब अशी की मृतदेह ओळखण्याच्या पलीकडे झाले होते. तुम्ही कोणाचा म्हणून नेणार आहात बाजूला? तुम्ही कोणाचं म्हणून गप्प लपवणार आहात? शक्यच नाही ना ते. जेव्हा मृतदेहाची ओळखच पटवणं कठीण होतं, कोणाची ओळख कपड्यांवरनं पटवायचा प्रयत्न झाला, कोणाची घड्याळावरनं. आता पोलिसांचं काहीतरी नवीनच म्हणणं आलंय म्हणे की आम्ही घड्याळावरनं नाहीतर त्यांच्या कुर्त्यावरनं ओळखलं. आता या वेळेला जर कसे तुम्ही मृतदेहामध्ये गडबड करणार आहात? हे थोडंसं पटत नाहीये. ठीक आहे, राजकारणाचा भाग म्हणून कोणी बोलत असेल. आता लवकरच त्याचं जे काही फॉरेन्सिक ऑडिट वगैरे जे होत असतं ते CID चौकशी आहे. शिवाय ते फुटेज आहे ते वारंवार त्याची तपासणी होईल. पुन्हा DGCA ही एक प्रभावी यंत्रणा आहे, ते तपासणी करतील. यातनं सगळं सत्य ते बाहेर येईल. सर, तुम्हाला असं वाटत म्हणजे म्हणजे एक पत्रकार मला असा प्रश्न विचारावा वाटतं की सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाला, त्यांनी घाई केली अशा पद्धतीचा एक सूर राज्यात ऐकायला आला. काय वाटतं तुम्हाला, खरोखर त्यांनी घाई केली उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होईल? म्हणजे त्यांनी म्हणजे त्यांच्या पक्षाकडनं त्यांना असा निर्णय घेण्यास भाग पाडलं? काय की साधारणपणे जनमत काय हे बघावं लागतं आपल्याला नेहमी. राजकारणी माणसं जे बोलतात ती लाईन आपण घेतली पाहिजे असं काही बंधनकारक नाही. पण असं आहे की ग्रामीण भागामध्ये एक साधारणपणे समज आहे की कोणाच्याही घरी असं जर दुर्दैवी कोणाचं निधन झालं असेल तर 13 दिवस घरातली माणसं बाहेर पडत नाहीत. आता असं आहे की हे सर्वसाधारण कुटुंबातलं झालं. पवार कुटुंबाचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे कर्मकांडामध्ये किंवा ह्याच्यामध्ये फार विश्वास ठेवणारे लोक नाही आहेत. त्यामुळे 3ऱ्या दिवशी त्यांनी सर्व विधी पार पाडले. 4थ्या दिवसापासून माणसं घराबाहेर पडली. एरवी जी ग्रामीण भागामध्ये किंवा निमशहरी भागामध्ये जे पाळलं जातं ते हे कुटुंब पाळत नाही. आणि हे आज नवीन नाही आहे, जुनं आहे. हा, शपथविधी औचित्याला धरून आहे का, हा मुद्दा आहे. पण आता असं आहे की सरकार महायुतीचं आहे. महायुती म्हणून, घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीने निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं की शपथ घ्यायची आहे आणि राष्ट्रवादी पक्षाने ठरवलं की आमच्या नेत्याला आम्हाला शपथ द्यायची आहे. त्यामुळं प्रतिक्रिया देणारे प्रतिक्रियेशिवाय काय करू शकतात मला सांगा ना.
त्यांना वाटलं आम्ही करायचं करायचं, सरकार आहे म्हणाले, आम्हाला आवश्यक होतं की आमचा नेता या पदावर लवकरात लवकर बसला पाहिजे, आम्ही पार पाडलं आमचं कर्तव्य. याच्यात तुम्ही प्रतिक्रिया देण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही. प्रश्न औचित्याचा असतो. ते औचित्य कुणाला आवडलं कुणाला आवडलं नाही, या पलीकडं काहीच नाही झालेलं. म्हणजे अगदीच काही फार अघटित घडलंय आणि त्याच्यामुळे काही गुंतागुंत तयार झाली कायदेशीर क्लिष्ट वगैरे काही नाही. हा आपापल्या श्रद्धा भावना याचा विषय आहे, याच्या पलीकडे आपण काहीच म्हणू शकत नाही याच्यावर. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते. 17 तारखेला बैठक झाली होती अजित पवारांसोबत. शरद पवार देखील उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते आणि 12 फेब्रुवारीला याची अधिकृत घोषणा होणार होती. असं वारंवार ते व्हिडिओ समोर आले आणि ते सांगितलं होतं. मात्र आता सध्या ज्या पद्धतीने प्रफुल्ल पटेल झाले राष्ट्रीय कार्याध्यक्ष, सुनील तटकरे ह्यांना कुठंतरी हे नको होतं, त्यामुळेही घाई केला असा देखील म्हणजे चर्चा सुरू आहे. आणि तसं त्यांच्यावरती आरोप देखील केला जातो की त्यांना ताब्यात घ्यायचं, त्यांच्या माध्यमातून भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवायचा, अशा पद्धतीचे विचार पुढे येतात, अशा पद्धतीची भूमिका असल्याचं वारंवार हे विरोधक व्यक्त करतायत. राजकीय पक्ष त्यांची लाईन चालवतात. आपण त्या लाईनवर जसंच्या तसं जायचं नसतं. आपण निरीक्षण करत असतो ह्या सगळ्या गोष्टींचं एक पत्रकार म्हणून. मला जाणवलेल्या दोन गोष्टी मी आपल्या सर्वांसाठी शेअर करतो. एक पहिली गोष्ट अशी, राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर 23, 24, 25 यातला जो कडवटपणा होता, तो कडवटपणा अलीकडच्या काळात कमालीचा कमी झाला होता. अजित पवार, शरद पवार असतील किंवा त्यांच्या कुटुंबातलं कोणी असेल किंवा राष्ट्रवादीतलं, एकमेकांबद्दल कडवट विधानं फारशी करत नव्हते. मागे झाली. अजित पवार पण कडवटपणे बोलले. म्हणजे त्यांचं भाषण नंतरची एक दोन भाषणं तुम्ही पहा किंवा नंतरच्या विधानसभा निवडणुकीत पहा, लोकसभेच्या निवडणुकीत पहा तुम्ही 2024च्या, वेगळं होतं. आत्ता वातावरण बदललं होतं. त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त सौहार्द दिसायला लागलं होतं. पुण्यामध्ये त्यांनी जेव्हा महापालिकेला युती करायचा निर्णय घेतला, तो निर्णय काही असा तसा घेतला नव्हता. त्यांनी तो ठरवून जाणीवपूर्वक घेतला होता. आणि जेव्हा दोन पक्ष अतिशय भिन्न पातळीवर एकमेकांच्या विरोधात असलेले पक्ष एकत्र येतात, याचा अर्थच असा की त्या पक्षामध्ये मानसिकदृष्ट्या विचार झालेला आहे की आपण एकत्र येणं आवश्यक आहे, म्हणून ते एकत्र आले. आणि जेव्हा तुम्ही एकत्र येऊन निवडणुका लढवता, त्याच्यानंतर भविष्यात तुम्ही एकमेकांबद्दल वाईट बोलू शकत नाही, कारण लोक तुम्हाला वारंवार त्याची आठवण करून देतात की तुम्ही त्या निवडणुकीपुरते एकत्र आले होते काय, नंतर एकमेकांबद्दल असं बोलता. त्यामुळे ते नैतिक बंधनही त्यांच्यावर येणार होतं. आणि तुम्हाला असं आठवण करून देतो की त्याच काळामध्ये, प्रचाराच्या काळात एकदा अजितदादांना हा प्रश्न विचारल्यानंतर स्पष्ट वक्ते असलेले, निर्भीडपणे बोलणारे अजित पवार तात्काळ बोलून गेले, तुमच्या तोंडात साखर पडो म्हणून. का बोलले असं? काहीतरी अर्थ आहे ना त्याला. कुणी काय असंच गंमत म्हणून बोलतं का? नेते आहेत ते, ते काय, आणि बरं ते अजित पवार आहेत, ते काय कुणी असं सोम्या गोम्या आहे काय काही बोलायला? तुमच्या तोंडात साखर पडो हे वाक्य अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेलं आहे, छापून आलेलं आहे. याचा अर्थ असा की कुठल्या तरी एका टप्प्यावर, निर्णायक टप्प्यावर त्यांची मानसिकता झाली होती. आता याच्यावर बघा, राजकीय प्रतिक्रिया येतील, ज्याला नाही म्हणायचं तो नाही म्हणेल, ज्याला होय म्हणायचं तो म्हणेल. आपला अर्थ आपण काढला पाहिजे. आणि जो अर्थ आपण आत्ता चर्चा करतोय त्याला छेद द्या म्हणावं, त्याला छेद द्या म्हणावं. कसा आहे, आपापल्या सोयीने कुणी काही भूमिका घेऊ शकतं. ठीक आहे, अजित पवार गेले, आज हयात नाहीत, त्यामुळे ही चर्चा आता थांबेल सुद्धा. कारण बहुतेक एका गटाला राष्ट्रवादीमधल्या वरिष्ठ नेत्यांच्या हे एकत्र येणं पसंत नाही, नाहीये पसंत. त्याची अनेक कारणं असतील, ती हळूहळू उघड होतील की का पसंत नाही आहे. दुसरी गोष्ट अशी, शरद पवार शनिवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट म्हणाले, आमच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू होती, 12 फेब्रुवारीला घोषणा होणार होती. आणि त्यांना एका पत्रकारांनी असा प्रश्न विचारला की भाजपसोबत जाण्याचं ठरलं होतं का? ते म्हणाले भाजप हा मुद्दाच नव्हता आमच्या चर्चेमध्ये. त्यामुळे भाजपसोबत जाण्याचा मुद्दा सुद्धा त्यांनी निकाली काढलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर पण चर्चा पुढची निरर्थक ठरते. ते पण शरद पवार आहेत. त्यांना कधी त्यांच्या आयुष्यात विधान मागं घ्यावं लागलेलं नाही कुठलं, की मी चुकून बोललो, मला मिसकोट केलं, असं नाही झालेलं. त्यामुळे पवार बोलण्याबाबत फार काळजीपूर्वक असतात, मग ते अजित पवार असोत किंवा शरद पवार. त्यामुळं जे वस्तुस्थिती आहे त्याच्यावर आधारित मी बोलतोय. भविष्यामध्ये पार्थ पवार राज्यसभेवर जाण्याच्या तयारी असल्याचं समोर येत आहे. पार्थ पवार यांनी राज्यसभेवर जावा की म्हणजे जाणं कितपत योग्य असेल? पार्थ पवार राज्यसभेवर जातीलच का आणि त्यांचा पक्ष निर्णय घेईल का, हे आज ठामपणे नाही सांगता येत. पार्थ पवार नेमके काय झालं की आता त्यांच्याबद्दलची जी चौकशी सुरू होती, काल चार्जशीट दाखल झालं, त्यात त्यांचं नाव नाही आहे, म्हणजे त्यांना दिलासा मिळाला आहे पुण्याच्या त्या 40 एकर जमिनीच्या खरेदी प्रकरणात. पण त्याची जी नोंदणी झाली आहे त्याच्यावरचा अहवाल आता लवकरच अपेक्षित आहे. त्या अहवालात त्यांच्याबद्दल कोण काय बोललंय हेही बघावं लागेल. आणि पार्थ पवार हे पक्षाला खरोखर जर एक
पुढच्या पिढीतले नेते म्हणून जर नवचैतन्य नवऊर्जा देऊ शकत असतील असं जर पक्षाला वाटत असेल तर त्यांना ती संधी दिली जाईल, पण ती राज्यसभेची असेल का हे ठामपणे नाही सांगता येत. एक शेवटचा प्रश्न घेऊन मी थांबवतो. एक आठवतं की ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस एका चॅनलमध्ये गेले होते तेव्हाच म्हटलं आम्ही युती करणार नाही, मी अविवाहित तरी पण लग्न करणार असं म्हटलं होतं. तशाच पद्धतीने मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलं होतं की आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली जी मुंबईमध्ये महापालिका निवडणूक लढते आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही. मात्र मुद्दा असा झाला आहे की ज्यावेळेस आता ज्यांचे ज्यांचे पक्षाचे जे नगरसेवक निवड त्यांचा गट स्थापन झाला, तर त्यांनी बाईटमध्ये आता अशी समोर आलंय की आता शिंदे शिवसेना आणि अजित पवारांचा पक्ष एकत्र त्यांनी गट स्थापन केलेला, म्हणजे त्यांच्यासोबत आले. त्यांनी उत्तर काय दिलंय की आम्ही ते आमच्या महायुती सोबतच आहे. ते या विधानाकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे नाही नाही, राजकारणात अशी विधानं खूप वेळा ऐकलेली आहेत आणि प्रत्येक विधानावर कुणी काही ठाम राहत नसतं. विधानसभेलाही अशीच चर्चा होती की मुंबईमध्ये विधानसभेला जर नवाब मलिक नेतृत्व करणार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत कधी बसणार नाही, उठणार नाही वगैरे वगैरे. शेवटी सना मलिक शेख आले की निवडून, ते त्यांच्याच कन्या आहेत ना. आणि मुंबई महानगरपालिकेत सुद्धा आधी अशीच घोषणा झाली की अजिबात आम्ही त्यांच्यासोबत काही सहकार्य करणार नाही, सोबत घेणार नाही. पण शेवटी हे बघा, सत्ता ही अशी गोष्ट आहे की जेव्हा सत्ता समोर दिसते आणि जेव्हा कुणाची गरज भासते तेव्हा सर्व प्रकारची बंधनं आपोआप गळून पडतात. सत्ता ही अशी गोष्ट आहे की जी सगळ्यांना सगळं विसरायला लावते. कुणी विषमामी मित्र नाही, सत्ता ही मेनका आहे. त्यामुळे वारंवार भूमिका अशा बदलल्या जातात, त्यात काही गांभीर्य नसतं फार. येत्या काळामध्ये राजकारणावरती अजितदादांचा जसा दबदबा होता त्याच पद्धतीने सुनेत्रा ताई पवारांचा दबदबा पाहायला मिळेल का? सुनेत्रा पवार यांनी कधी सक्रिय राजकारणात भाग नाही घेतलेला. त्यांनी आजवर त्यांचे पतिदेव यांच्या पाठीशीच राहणं जास्त पसंत केलं. जरी त्यांनी लोकसभा लढवली होती 2024ची, तरी त्यात सक्रियपणे कधी राजकारणात दिसल्या नव्हत्या. पण आता जबाबदारी पडली म्हटल्यावर त्यांनाही काही गोष्टी बघणं भाग आहे आणि मला वाटतं की राजकीय घराण्यामधल्या व्यक्तीला फार वेळ लागत नाही अशा गोष्टी पिकअप करायला. हळूहळू त्यांना ते जमून जाईल. पण एवढंच आहे की अजित पवारांच्या नेतृत्वाची, त्यांच्या कौशल्याची, त्यांच्या कार्यक्षमतेची बरोबर आहे. पक्षात त्यांच्यासोबत 20-20 वर्ष जे लोक राहिले त्यांना अजून करता आली नव्हती. तर साहजिकच नवीन आलेल्या माणसाला करायला वेळ लागेल. धन्यवाद सर, तुम्ही लेट्सअप सोबत बोलल्याबद्दल. हे तर करून देशमुख त्यांनी म्हटलेलं आहे की येणाऱ्या राजकारणामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये अजित पवारांची जी उणीव आहे ती भरून काढणं मुश्किल आहे. मात्र ज्या पद्धतीने आता त्यांचे विचार आहे कशा प्रकारे पुढे न्यायचे हे त्या पक्ष संघटनेमार्फत ठरवलं जाईल. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.